धर पकड पकड तू फक्त आज कॅमेराच पकड काय नको करू माझ्या एक पकड आणि हे आहे टाकी निघून. नमस्कार मित्रांनो, मी आहे बाबू प्लंबर आणि आपण एका नवीन साईटवरती टाकी फिटिंग करण्यासाठी जाणार आहोत. तर आपल्या गाडीला आपण आता सगळी आपल्या हाताची पिशवी बांधलेली आहे आणि आपण आता निघणार आहोत. आपल्याला आता फिटिंगसाठी लागणारा मटेरियल या हार्डवेअरच्या दुकानातून घेऊन जायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो या हार्डवेअरच्या दुकानामध्ये काय काय. हा किशन शिवम दुकानवाला. तर आम्ही आता दुकानामध्ये मटेरियल घेत आहोत. तर मला दुकानामध्ये भेटले आमचे समीर दादा सुतार. तर हे मोठे आरसीसी बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत आणि आपला बिल आता फायनल झालेला आहे आणि आपण आता इथून निघणार आहोत. तर चला मंडळी, आपण आता निघायचं आहे आणि हळू सगळं बाईकवरती घेऊन साईडवरती पोचायचं आहे. तर आमच्यासोबत आहेत आमचे अमोल दादा. तर आपण आता साईडवरती पोचलो आहोत. तर तुम्हाला मी साईड दाखवतो कुठे आहे ती. ह्या शेतामध्ये एक छोटीशी झोपडी आहे आणि तिथे आपल्या टाकी फिटिंग करायचं आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा केवढी मस्त नदी आहे आणि व आम्हाला काकाने आमच्यासाठी केलेही ठेवलेले आहेत. खाऊन पाहू कसे गोड लागतात का ते. तर चला आता आपण कामाला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी गॅस पेटवून गॅसवरती बॅरल पीस गरम करून घेतो आणि बॅरल पीस गरम झाल्यावरती टाकीला होल मारून घेतो. बॅरल पीस मस्तपैकी आता लाल लाल गरम झालेला आहे आणि आता मी होल मारायला सुरुवात करतो आहे. टाकीला पहिला आउटलेटचा होल मारतो, नंतर ओव्हरफ्लोचा मारेन आणि नंतर मग इनलेटचा वरती. तर आता टाकीला होल मारून झालेले आहेत आणि मग होल मारून झाल्यावरती हे होल मारलेल्या जागेवरती बर येते ती आपल्याला साफ करावी लागते. ती साफ करून घेऊया. तर माझ्या हातात आहे एक पकड आणि 2 टाकी निप्पल. तर चला टाकीला आपण पहिली टाकी निप्पल फिटिंग करून घेऊयात. टाकीला होल मारताना एकदम व्यवस्थितपणे होल मारला तर टाकी निप्पल व्यवस्थित लागतो आणि टाकी कधीच लिकेज होत नाही. त्याच्यामुळे होल मारताना काळजी घ्यायची आहे. टाकी फिटिंग करायची आहे. तिथे चारी साईडला सिमेंट सीट आहेत आणि पाईप बाहेर काढण्यासाठी मला होल करण्यासाठी ग्राइंडरचा वापर करावा लागतो आहे आणि मी आता ग्राइंडरने होल मारून घेतला आहे. आता फिटिंग करण्यासाठी लागणारा सगळा मटेरियल मी बाहेर काढलेला आहे आणि आता आपण सुरुवात करूया फिटिंग करण्यासाठी. तर मी फटाफट मापामध्ये पाईप कापून घेतो आणि मग फिटिंगला सुरुवात करतो. टाकीवर चढून झालेली आहे रॅकवरती. प्लंबर होणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ज्या वयामध्ये लोक चेहऱ्याला लोशन लावत होती त्या वयामध्ये आम्ही पाईपाला सोल्यूशन लावत होतो आणि मग नंतरच आम्ही प्लंबर बनलो. प्लंबिंग लाईनीमध्ये मित्रांनो भरपूर मेहनत असते आणि भरपूर मेहनत करावी लागते. कधी तर असं होतं एखादा मिस्त्री चुकी करून जातो आणि मग ती चुकी प्लंबरला भोगावी लागते. तर मी तुम्हाला दाखविलंच पुढच्या व्हिडिओमध्ये की कधी मिस्त्री काय चुका करतात आणि मग प्लंबरला त्या कशा निस्ताराव्या लागतात त्या. तर आपली फायनल फिटिंग पूर्ण होत आलेली आहे. नंतर आपण फ्लश टँक सेटिंग करणार आहोत. ती कशी करायची तुम्हाला दाखवतो. तर फ्लश टँक सेटिंग करताना सर्वप्रथम फ्लश टँक खोलल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाहून घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये काय सामान म्हणजे मटेरियल आलेलं आहे ते आणि नंतरच आपण सुरुवात करायची आहे. फ्लश टँकची सेटिंग पूर्ण झालेली आहे आणि मग ती कशी फिट करायची तेही तुम्हाला मी सांगतो. पण त्याआधी मी तुम्हाला एक सांगत आहे की हा जो भांडा आहे तो मिस्त्र्यांनी लावलेला आहे आणि मिस्त्र्याने भांडा लावल्यामुळे तो खूप पाठीमागे गेलेला आहे. म्हणजे 3 इंचाची फक्त जागा त्यामध्ये राहिलेली आहे आणि आता खूप मोठा जुगाड करावा लागणार आहे ती फ्लश टँक सेटिंग करण्यासाठी. तर बघा मी काय घेतलं आहे. हा एल्बो, हा पाईप आणि मग मिस्त्रीने सगळं उलटसुलट काम केल्यामुळे आता हे मला निस्तरावं लागणार आहे. संपूर्ण जुगाडासाठी मी 40 mmचा पाईप आणि 40 mmचे एल्बो वापरले आहेत. तर जुगाड पूर्ण झाल्यावरती तुम्हाला समजेलच की मी कसं काय केलं आहे. तर मिस्त्री बांधवांना माझं एक सांगणं आहे की तुम्हाला काही कामं जर प्लंबिंगची जमत नसेल तर कृपया तुम्ही करू नका. त्याच्याने मालकाचंही खूप नुकसान होतं आणि तुमच्यानंतर जो व्यक्ती काम करायला येईल कोणी प्लंबर त्यालाही खूप मेहनत घ्यावी लागते.
हा जुगाड पूर्ण झालेला आहे आणि आपण आता फ्लश टँकच्या फायनल सेटिंगकडे वळणार आहोत. तर फ्लश टँकमध्ये बघा काय काय मटेरियल आलेलं आहे ते. सर्वात अगोदर मी मार्किंग करून घेतो. मार्किंग केल्यावरती ड्रिल मशीन मारायला इझी होतं आणि मग परफेक्ट ठिकाणी आपलं होल होतं. आता ही सिमेंट शीट असल्यामुळे मला एकदम हॅमर मशीन स्लो करून चालवावी लागणार आहे आणि एकदम हलक्याच हाताने दाब द्यायला लागणार आहे. आणि होल पडल्यावर तुम्ही बघा आता पलीकडचा उजेड इकडे दिसत आहे, कारण ही सिमेंट शीट मला वाटतं खूपच बारीक आहे. 2 mm मला वाटतं असेल. आता राऊंड प्लगमध्ये मी स्क्रूने हे फिट करत आहे आणि पाठीमागे मला एम-सील लावायला लागेल, जेणेकरून हे स्क्रू किंवा नट जे टाकले आहेत ते रिटर्न बाहेर येणार नाहीत म्हणून. आता फ्लश टँक आपली स्टँडवरती लागलेली आहे आणि आपण आता त्याची पूर्ण फायनल फिटिंग करून घेणार आहोत. पहिला तर हा लाँग बेंड येतो फ्लश टँकचा, तो कापून घ्यायला लागेल, कारण तो लाँग बेंड लागणारच नाही. आणि मग जो फ्लश टँक आता पूर्ण फिटिंग झालेली आहे आणि आपण वॉश बेसिंग आता फिटिंग करत आहोत आणि वॉश बेसिंगची पण फिटिंग पूर्ण झालेली आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो पाण्याचा प्रेशर. टाकी एकदम जवळ असल्यामुळे पाण्याचा प्रेशर खूपच कमी आहे. टाकी एकदम मला वाटतं 3-4 फुटावरच आहे. आता तुम्ही पहा एकदम फायनल सर्व फिटिंग झालेली आहे. आणि मग तर चला मंडळी, आता आपलं काम पूर्ण झालेलं आहे आणि आपण चाललो आता घरी. तर माझ्यासोबत आहे आमचे अमोल दादा. अमोल दादा व्हिडिओमध्ये येण्यासाठी भरपूरच लाजतो आहे. तो म्हणतो व्हिडिओ नको. तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. सर्वांनी काळजी घ्या.